पाऊस उंबरठ्यावर आहे तरी कोकणामधील रस्ते काम अपूर्ण दिसतायत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागात चिंतेची स्थिती आहे। मरणेखेड दापोली राज्य मार्गाची अवस्था सुद्धा बिकट झाली आहे। अतिक्रमण हटवण्याची आणि रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली जाते। भाजप पदाधिकाऱ्यांनी पालिकेला निवेदन देत आपल्याच सरकारचं लक्ष वेधलेलं आहे। कोकणामध्ये आगामी 7 ते 8 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस मान्सूनचं आगमन होणार आहे आणि आपण उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये, जो पूरग्रस्त भाग किंवा या ठिकाणी पुराचा फटका सातत्याने बसताना दिसतो। आपण पाठीमागे जो पाहताय तो खेड दापोली हा मार्ग आहे। या मार्गावरील जे रस्त्याचं काम आहे ते अतिशय संथ गतीने सुरू आहे। पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर ह्याच भागामध्ये दरवर्षी ही पूर परिस्थिती निर्माण होत असते आणि जर रस्त्याची ही परिस्थिती राहिली तर वाहनांना येताना जाताना या ठिकाणी निश्चितच पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे। एका बाजूला शासन विकासासाठी रस्त्यांची निर्मिती करत आहे, परंतु कोणत्याही प्रकारचं योग्य नियोजन नसल्यामुळे या ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला कोणत्याही प्रकारे तुम्हाला साईडपट्टी बघायला मिळत नाही आहे। दुसऱ्या बाजूला गटारं नाही आहेत पाण्याचा निचरा होण्यासाठी, तर तिसऱ्या बाजूला बघितलं तर रस्त्यांची कामं ही अपूर्ण आहेत। एकेरी लेनवरून मोठमोठी अवजड वाहनं या ठिकाणी जाताना दिसत आहेत। एक वाहन आल्यानंतर या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते। दररोज वाहन चालकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो आहे। येत्या पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोकणातल्या तारेवरची कसरत करावी लागणार आहे, हे मात्र निश्चित। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।